श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 17 मार्च वार सोमवार या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईने मुलांसाठी हिरव्या मुगाचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. कारण हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. हे व्रत गणपती बाप्पांना समर्पित करण्यात आलेलं आहे. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा आणि उपवास केला जातो. संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होतात. परंतु त्याचबरोबर गणपती बाप्पांची देखील आपल्यावरती अखंड स्वरूपात कृपा आशीर्वाद राहतो. हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पांना प्रथम उपासक मानले जाते. हिंदू धर्मात सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणपती बाप्पांची पूजा करणे आवश्यक मानलं जातं. त्याचप्रमाणे बुधवार हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असतो. याशिवाय प्रत्येक महिन्याची चतुर्थी तिथी ही भगवान विघ्नहर्ता गणपती बाप्पांना समर्पित असते. चतुर्थी तिथीला अत्यंत विशेष आणि पवित्र मानलं जातं. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थीला म्हणजे चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी हे व्रत केलं जातं. संकष्टी चतुर्थीला उपवासासह गणपती बाप्पांची पूजा सेवा आराधना देखील केली जाते. प्रत्येक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थीला वेगवेगळी नावे देखील आहेत. तर अशाच पद्धतीने ही जी आता सोमवारी संकष्टी चतुर्थी आहे म्हणजे 17 मार्च वार सोमवार या दिवशी संकष्टी चतुर्थीची सुरुवात होणार आहे. 17 मार्चला 7:33 सुरुवात होईल आणि मंगळवारी 18 मार्च रोजी रात्री 10:09 संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती संपेल. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी गणपती बाप्पांच्या पूजेला खास करून विशेष महत्त्व असतं. त्यामुळे सोमवार 17 मार्च रोजी भालचंद्र संकष्टी चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते पाळण्यात येणार आहे. या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक अत्यंत प्रभावशाली असा उपाय जो आहे तर तो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे मुलांच्या आयुष्यातील जीवनातील सर्व दुःख संकटे अडीअडचणी दारिद्र्य दूर होईल. त्यांच्या अभ्यासात नोकरीत खूप प्रगती होईल आणि त्यांच्या जीवनातील सर्व जे काही दोष आहे तर ते देखील नष्ट होतील. मनातील ज्या काही कठीण इच्छा असेल तर त्या देखील पूर्ण होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तर आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा हा मंत्र आवर्जून लिहा. कारण सोमवारी जी संकष्टी चतुर्थी आहे तर तिला भालचंद्र संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, संकट मोचन आहेत आणि बुद्धीचे देवता देखील आहेत. बघा, प्रत्येक आईला त्यांच्या मुलांच्या संबंधित अनेक समस्या येत असतात. आता हा जो उपाय आहे तर तो तुम्ही मुलांसाठी मुलींसाठी सुद्धा करू शकता. काहीच अडचण नाही. फक्त तुम्हाला घरामध्ये जर सूतक असेल, तुमचा मासिक धर्म चालू असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. हा उपाय आपण कशासाठी करतो बघा, मुलं खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात परंतु तरीही त्यांना पाहिजे तशी मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा खूप प्रमाणात अभ्यास करतात मुलं परंतु तरीही त्यांचा केलेला अभ्यास जो आहे तर तो लक्षात राहत नाही. ऐन वेळेवरती ते विसरून जातात. आता आपलं पेपरसाठी जर गेले तर त्यांनी जे काही अभ्यास केलेला असेल तर तो विसरून जातात. त्यांच्या लक्षामध्ये राहत नाही. मुलांमध्ये नजर दोषाचा जो प्रभाव आहे तर तो आपल्याला जाणवत असतो. म्हणजेच काय तर मुलांना बाहेरच्या व्यक्तींची नजर तर लागतेच परंतु त्याचबरोबर आपल्या घरातील
व्यक्तींची, खास करून आईवडिलांची नजर लागत असते. कारण बऱ्याच वेळा आपल्या मुलांचं मुलींचं आपण स्वतः कौतुक करत असतो, त्यामुळे आपली सुद्धा आपल्या मुलांना नजर लागते. तर त्यामुळे मुलांचा स्वभाव हा कुठेतरी हट्टी, चिडचिड आणि तापट बनतो. अशा अनेक समस्या ज्या आपल्या मुलांना असतात, तर त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. बघा, मुलांचे जर लग्न जमत नसेल त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. कारण मूग जे आहे तर ते बुध ग्रहाचे स्वामी आहेत. कारण मूग हे बुध ग्रहाचे कारक मानले जातात आणि बुध ग्रहाचे स्वामी जे आहेत तर ते भगवान श्री गणेश आहेत. त्यामुळे बुध ग्रह आपला जर मजबूत असेल तर कधीच आपल्याला कोणत्याच गोष्टीची अडचण येत नाही. जीवनातील प्रत्येक ग्रह हा आपला व्यवस्थित असणं आपल्याला शुभ परिणाम देणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपल्या मुलांच्या कुंडलीतील जर कुठेतरी ग्रह कमजोर झालेले असतील आणि त्यामुळे जर त्यांना ह्या काही समस्या भेडसावत असेल, या समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर सर्व समस्या त्यांच्या ज्या आहेत तर त्या दूर होतील. आता हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे बघा. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला हिरवे मूग जे आहेत तर ते लागणार आहे. हिरवे मुगाची डाळ आपल्याला घ्यायची नाही, हिरवे मूगच आपल्याला घ्यायचे आहे. मूग हे चांगले घ्यायचे आहे, ते किडलेले फुटलेले मूग घेऊ नका. आपल्याला हिरवे मूगच घ्यायचे आहे. आता सोमवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, चिमूटभर हळद टाकायची, कच्चं दूध टाकायचं आहे थोडीशी, आणि गुलाबाच्या पाकळ्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे. आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय स्नान करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. कारण गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्याकडे असेल तर काय करायचं, तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे किंवा प्लेट, काय तुम्ही जे काय घेणार असाल ते घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या आहे. त्यावरती तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. 11 वेळेस तुम्हाला पाणी किंवा दूध, सर्वात प्रथम तुम्हाला स्वच्छ पाणी अर्पण करायचं आहे बाप्पांच्या मूर्तीवरती. त्यानंतर तुम्हाला कच्चं दुधाने अभिषेक करायचा आहे. यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि आपण मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायची आहे. एका पाटावरती किंवा छोटा चौरंग तुमच्याकडे असेल तर त्या चौरंगावरती तुम्हाला खाली एखादं लाल कापड असेल तर ते ठेवायचं, नसेल तर एक जास्वंदाचं फूल जे आहे तर ते ठेवायचं आहे. आणि त्या जास्वंदाच्या फुलामध्ये तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती विराजमान करायची आहे. यानंतर तुम्हाला तुमच्याकडे जर अत्तर असेल तर अत्तर लावा. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षदा लावायचा आहे, अष्टगंध लावायचा आहे, गुलाल असेल तर गुलाल तुम्हाला अर्पण करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला धूप, दीप, नैवेद्य भगवान श्री गणेशाला अर्पण करायचा आहे. आणि यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आपण ज्या वेळेस अशा पद्धतीने गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेऊ आणि त्यानंतर जर आपण हा उपाय केला तर त्याचे आपल्याला चांगले फायदे आपल्याला होतील. कारण तर काय करा, आता मूग जे आहेत तर ते तुम्हाला 108 चांगले मूग घ्यायचे आहे. एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला ते वाटीमध्ये, प्लेटमध्ये तुम्हाला ते मूग काढून घ्यायचे आहे. आता तुम्हाला हा उपाय सकाळी करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी केला तरी देखील चालणार आहे. हे मूग तुम्हाला 108 घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या मंदिरामध्ये म्हणजे देवघरासमोर बसायचं आहे. आणि पहिला मुगाचा दाणा तुम्हाला जो आहे तर तो दाणा आहे तर तो तुम्हाला हातामध्ये घ्यायचा. ओम गणपतये नमः हा मंत्र म्हणायचा आहे किंवा ओम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे. आणि जो दुसऱ्या प्लेटमध्ये तो ठेवायचा आहे. आपल्या हातातील दाणा आपण ओम गणपतये नमः हा मंत्र म्हणून झाला की आपल्याला समोर गणपती बाप्पांच्या समोर हा एका वाटीमध्ये तो दाणा ठेवायचा आहे. परत आपल्याला दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवायचा. परत दुसरा मुगाचा दाणा हातात घ्यायचा. ओम गणपतये नमः म्हणायचं, दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवायचा. असं तुम्हाला 108 वेळा या मुगाच्या दाण्यांना अभिमंत्रित करायचं आहे. त्यानंतर हे 108 जी मुगाची दाणे आहे तर ती तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आणि तुम्हाला
गणपती बाप्पांचं गणपती अथर्व शीर्षम जे आहे तर त्याचं तुम्हाला एकदा पठण करायचं आहे आणि गणपती अथर्व शीर्षम म्हणून झाल्यावरती फलश्रुती देखील तुम्हाला म्हणायची आहे। गणपती अथर्व शीर्षम जे आहे तर ते आपल्या स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे बघा, तिथे तुम्हाला फलश्रुती सहित मिळून जाईल, तर ते तुम्हाला पठण करायचं आहे। यानंतर 108 मुगाची जी दाणे आहेत तर ती तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यावरून 7 वेळा उतरवायचे आहे। डोक्यावरून मुलांच्या डोक्यावरून जसं घड्याळ फिरतं त्या पद्धतीने तुम्हाला 7 वेळेस ती उतरवायची आहे आणि त्यानंतर ही मुगाची दाणे घेऊन तुम्हाला तुमच्या जवळपास जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे। तिथे गेल्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। जाताना तुम्ही सोबत दुर्वा एखादं लाल जास्वंदीचं फूल न्या। बाप्पांसाठी मोतीचूरचा किंवा मोदकाचा किंवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य घेऊन जा। तिथेही गेल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे। त्यानंतर तुम्हाला काय करून झाली की मुलांना शक्य असेल तर मुलांना सुद्धा सोबत घेऊन जाऊ शकता। दिवसभरामध्ये तुम्ही कधी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम धूप दीप अगरबत्ती गणपती बाप्पांना लावायचे आहे। गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचा आहे। आणि यानंतर या मुगाच्या दाणे जे आहेत तर यांना आपल्याला हातामध्ये घ्यायचं आणि मुलांच्या संबंधित जी काय तुमच्या मनातील कठीण इच्छा असेल, अभ्यासामध्ये प्रगती व्हावी किंवा मुलांना नोकरीमध्ये ज्या काही अडीअडचणी असेल, प्रमोशन होत नसेल तर ती तुम्हाला इच्छा जी आहे तर ती बोलायची आहे। अभ्यासातील प्रगती किंवा त्यांच्यावरती कोणताही विघ्न येऊ नये, संकट येऊ नये अशी गणपती बाप्पाला मनोमन कळकळीने प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर हे जे मुगाचे दाणे आहेत तर ते तुम्हाला तिथे गणपती बाप्पांच्या उजव्या पायाजवळ चरणाजवळ तुम्हाला अर्पण करायचे आहे। अर्पण ज्या वेळेस आपण करणार आहोत त्यावेळी भगवान गणेशांच्या चरणाजवळच ते अर्पण करायचे आहे, लक्षात ठेवा। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आता समजा जर एखाद्या मंदिरामध्ये तुम्हाला खूप गर्दी असेल, तुम्हाला आपल्याला तिथं जाता येत नसेल, मंदिरामध्ये चरणाजवळ त्यांच्या आपल्याला हे मुगाचे दाणे अर्पण करणं शक्य नसेल, तर मग बाहेरच्या मंदिरात जिथे कुठे जागा असेल व्यवस्थित ठिकाणी चौकटीवरती किंवा मंदिराच्या परिसरामध्ये एखाद्या झाडाखाली तिथे ठेवले तरी देखील चालणार आहे। पण जर शक्य झालं तर गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये त्यांच्या चरणाजवळच तुम्हाला अर्पण करायचे आहे। अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। अर्पण केल्यानंतर तुम्हाला मनोमन बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे। बाप्पांना तुम्हाला शक्य असेल तर 5 प्रदक्षिणा घाला, 11 घाला, 21 घाला, नमस्कार करायचा आहे मनोभावे आणि तुमची जी काय कठीण समस्या असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो 108 हिरव्या मुगाचा उपाय आहे तर तो आवर्जून सोमवारी दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही केला तरीही चालेल। मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या आर्थिक समस्येसाठी की ज्या काही समस्या असतील त्या समस्येसाठी तुम्ही आवर्जून करा। कारण आपल्या कुंडलीमध्ये राहू ग्रह, बुध ग्रह, केतू ग्रह, शनी ग्रह हे जे ग्रह आहे तर तेच आपल्याला आपले ग्रह चांगले राहण्यासाठी हे जे उपाय असतात तर ते करायचे असतात। आपले ग्रह खराब झाले, आपण म्हणतो ना सध्या माझे ग्रहमान बरोबर नाही, तर तोच भाग आहे। ज्यावेळी आपले ग्रह फिरतात त्यावेळी आपले सर्व आपल्यावरती संकट यायला सुरुवात होते किंवा आपल्याला आपण कोणतंही काम हातामध्ये घेतलं तर ते काम आपलं नीट होत नाही। म्हणून आपल्याला असे उपाय प्रत्येक तिथीला असे उपाय करणं जे आहे तर ते आपल्याच्याने जेवढे होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करत जावा, आवर्जून करा। तर उपाय खूप प्रभावी आहे, करून बघा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल। आता एक सांगेन, जर मुलांच्या आईला जर समजा पिरियड्स असेल तर हा उपाय करता येत नसेल तर मुलांसाठी वडिलांनी केला तरी देखील चालणार आहे किंवा मुलं जर तुमची स्वतः करण्यासारखी असेल तर त्यांनी केला तरी सुद्धा चालेल। तर चला अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हिरव्या 108 मुगाच्या दाण्यांचा उपाय आवर्जून सोमवारी करण्याचा प्रयत्न करा। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ